नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील दुसऱ्या युनिटमधील दुसरा पाठ द हाऊस बिल्डर म्हणजे घरे बांधणारा या पाठाचा मराठीमधून अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, हा पाठ आपल्यासाठी खूपच गंमतशीर तसेच आनंददायक आहे. मित्रांनो, या पाठात एक गवंडी आहे. तो त्याचे काम प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करतो. तर या गवंड्याला पाठाच्या शेवटी एक बक्षीस मिळते. तर मित्रांनो, गवंड्याला बक्षीस का मिळते हे समजून घेऊया. चला तर मित्रांनो, आता आपण पाठ समजून घेऊया. This is a story of a mason who worked for a building contractor. ही कथा आहे एका गवंडीची जो एका इमारत कंत्राटदारासाठी काम करीत असतो. The mason always strove to do his work to perfection. हा गवंडी नेहमी त्याचे काम अत्यंत परिश्रमाने पूर्ण करीत असतो. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer. वास्तुविशारदाने घराचा आराखडा बनवल्यानंतर आणि अभियंत्याने सर्व तपशील निश्चित केल्यानंतर the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. कंत्राटदार गवंडीला पाठवायचा आणि घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवायचा. The mason would then, without wasting any time, start his work. मग हा गवंडी वेळ न घालवता आपले काम सुरू करायचा. He would take great interest in his work of building and do it with full dedication. तो त्याच्या बांधकामाच्या कामात खूप रस घेई आणि ते पूर्ण समर्पणाने करी. He made sure that he used the best construction material of high quality. बांधकामाचे साहित्य सर्वोत्तम आहे याची तो खात्री करत असे. The measurement of walls, doorways, आर्चेस एक्सेट्रा. तसेच भिंतीची, प्रवेशद्वाराची, कमानीची इत्यादींची मोजमापे बिनचूक असल्याची खात्री करायचा. Were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. तो त्याचे बांधकाम उत्कृष्टता आणि आकर्षकता देऊन पूर्ण करीत असे. The owners of the new house built would be more than satisfied with the construction. नवीन बांधलेल्या घराचे मालक घर बांधकाम बघून अधिक समाधानी होत असे. Because of the zeal, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in a great demand. त्याने आपल्या कामात दाखवलेला उत्साह, परिश्रम, निष्ठा आणि चिकाटीमुळे गवंडीला खूप मागणी होती. And fetched good business to his contractor. आणि त्याने त्याच्या कंत्राटदाराला चांगला व्यवसाय मिळवून दिला होता. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. त्यानंतर कंत्राटदाराने गवंडीला खूप चांगल्या पगाराची भरपाई करून दिली. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. म्हणून गवंडी टंचाईशिवाय तो आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरेशा प्रमाणात भागवू शकत होता. The mason thus continued working with a great devotion for many years till he became a grandfather. अशा प्रकारे गवंडी आजोबा होईपर्यंत अनेक वर्ष मोठ्या निष्ठेने काम करीत राहिला. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. मग त्याने ठरविले की आता निवृत्तीची वेळ आली आहे आणि आपल्याला नातवंडासोबत खेळण्यात वेळ घालवायचा आहे. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. एक खंबीर व्यक्ती होऊन त्यांनी घर बांधकामातून निवृत्त होण्याचा निर्णय आपल्या कंत्राटदाराला कळवला. The contractor was very disheartened
to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. एवढा उत्कृष्ट कामगार गमावल्याने कंत्राटदार खूप हताश झाला होता आणि त्याने गवंडीला आपले काम सुरू ठेवण्याची विनंती केली होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. The mason had made up his mind and refused to carry on. गवंड्याने आपले मन बनवले होते आणि येण्यास नकार दिला होता. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. शेवटी एका सुंदर आणि सोयीस्कर जागेवर एक शेवटचे घर बांधण्यासाठी कंत्राटदाराने गवंडीला विशेष घर बांधण्याचे पटवून दिले. The mason agreed to do so with great reluctance, not too happily either. गवंडी खूप आनंदाने नाही तर मोठ्या नाखुशीने असे करण्यास तयार झाला. मित्रांनो, या पाठाचा राहिलेला भाग आपण नंतरच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.